आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राज्याच्या राजकारणातनं। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवरती मोठा भार पडतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अलमट्टी धरणावरूनही कॅबिनेटमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। आजच्या या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। खरं तर आज दिल्लीमध्ये एका समारंभासाठी ते उपस्थित असणार आहेत, त्यामुळे आजच्या या मुंबईतल्या बैठकीत ते उपस्थित राहतात की नाही याबद्दल साशंकता आहे। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, 12 वाजता महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील? आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात बैठक होती। तत्पूर्वी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची प्री कॅबिनेट बैठक होईल। विशेषतः शिंदे त्यांच्या कार्यालयात घेत आहेत, तर अजित पवार देखील त्यांच्या कार्यालयात घेत आहेत। मुख्यतः दोन प्रामुख्याने विषय जे आता माहिती उपलब्ध होती त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत यापूर्वी जी नियमावली करण्यात आलेली आहे त्याच्या अंमलबजावणीनंतर अनेकांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत। काही ठिकाणी त्रुटी अडकलेल्या आहेत, त्याच्यामुळे अनेकांचे अर्ज बाद देखील झालेले आहेत। जवळपास ही संख्या 4.5 लाखाच्या वर गेलेली असल्याची माहिती समोर आली होती। आजच्या या बैठकीमध्ये जवळपास वयवर्ष 18 ते वयवर्ष 21 मधील अनेक महिलांनी काही नियमावली डावलत त्याचा लाभ घेतल्याची देखील माहिती समोर येते। त्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय होणं हे अपेक्षित आहे। तसंच आलमट्टी धरणाचा उंची वाढवण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतोय आणि तिथल्या लोकप्रतिनिधींचा फार विरोध आहे या गोष्टीला। मग राज्य सरकार कर्नाटक सरकार बरोबर कशा स्वरूपामध्ये या संदर्भातला संवाद करेल किंवा या पूर्ण प्रकरणाची कोर्टात सुद्धा लढाई एका बाजूला सुरू आहे। या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने सुद्धा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे की आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भातले काही महत्वाचे विषय मांडले जातील आणि आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध असेल, कारण की त्याच्यामुळे पाण्याचा फुगवटा जो येतो आणि त्याचा पुराचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली आणि कोल्हापूरमध्ये बसतोय। या दृष्टिकोनातून सुद्धा जर मुद्दा उपस्थित केला गेला तर याची चर्चा होईल असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे गेले 2 दिवस वेगवेगळ्या योजना बंद होतील असं सांगण्यात येत आहे। याचे काही पडसाद उमटत आहेत का? कारण की आनंदाचा शिधा असेल, दुसरीकडे इतर काही महत्वाच्या योजना ज्या होत्या त्या देखील बंद केल्या जातील या बजेटच्या अधिवेशनामध्ये असं म्हटलं जातं। याचे सुद्धा काही पडसाद उमटत आहेत का हे देणं पाहणं गरजेचं राहणार आहे। जलसंपदा विभागाच्या वतीने काही सुप्रीमा आहेत त्या देण्याची एक शक्यता वर्तवली जाते। त्या अनुषंगाने त्याची सुद्धा शक्यता आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होईल असं सांगितलं जातं। प्रामुख्याने हे सगळे प्रशासकीय विषय जरी असले तरी राजकीय पडसाद महत्वाचे काही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। याचं प्रमुख कारण म्हणजे जवळपास मुख्यमंत्र्यांना येऊन दावोस म्हणून 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे, पण अशा परिस्थितीत रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा संपलेला नाही आहे। दुसरीकडे प्रताप सरनाईकांचा परिवहन विभागातला विषय चर्चेत आला। काल उदय सामंतांचा पत्रप्रपंच जो आहे तो देखील चर्चेचा आला, त्याच्यातून नाराजी प्रकट होताना दिसली। एकनाथ शिंदेंनी सुद्धा कालच्या एका बैठकीला अनुपस्थित दाखवली होती। या अनुषंगाने शिंदेची नाराजी कुठे ना कुठे ते बोलकी आहे। त्या बाबतीत सुद्धा काही चर्चा राजकीय स्वरूपामधली अर्थात कॅबिनेट संपल्यानंतर सर्व मुख्य नेत्यांमध्ये काही होती का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।